ओव्याचे जबरदस्त फायदे आपण ह्या व्हिडिओमध्ये ओव्याविषयी माहिती पाहणार आहोत। अपचनापासून ते वजन कमी करण्याच्या समस्येपर्यंत ओव्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते। पोटात दुखायला लागलं की आई चिमूटभर ओवा हातात देते। खरं तर पचनाच्या सर्व तक्रारीवर ओवा उत्तम गुणकारी आहे। ओव्याचे सेवन करण्याची आणखीन एक सोपी पद्धत आहे। थोडं पाणी घेऊन त्यात ओवा घाला आणि पाणी उकळून घ्या। त्यानंतर हे पाणी गाळून घ्या। कोमट ओव्याच्या पाण्याचे नियमित सेवन करण्याचे बी अनेक फायदे आहेत। प्रतिकारक शक्ती वाढवते। ओव्याच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्वे ए आणि सी सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। कोमट ओव्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास आजारापासून संरक्षण मिळू शकते। पोटाची सूज आणि गॅस कमी करते। ओव्याच्या पाण्याचे सेवन केल्यास पोटाची सूज आणि ओटीपोटात अस्वस्थता कमी होण्यास मदत होते। यामुळे पचनास मदत होते। जेवणानंतर गॅसची समस्याही जाणवत नाही। ओव्यामुळे पचन सुधारते। ओव्यामध्ये फायबर असते। ओव्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते। हे अतिसार आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपासून बचाव करते। हे अपचन सारख्या पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळते। रक्तातील साखरेची पातळी। ओव्याचे पाणी पिल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासही मदत होते, कारण ओव्यामध्ये उच्च फायबर असते। चयापचय वाढवते। रिकाम्या पोटी कोमट ओव्याचे पाणी प्यायल्याने तुमची चयापचय क्रिया वाढू शकते, तसेच वजन कमी होण्यासही मदत होते। ओव्याच्या सेवनाने भूक वाढते, त्यामुळे जेवणामध्ये ओव्याचा वापर करावा। अचानकपणे पोटात मुरडा आला किंवा पोट दुखू लागलं तर घरातील गृहिणी पटकन थोडासा ओवा खायला देते। ओवा खाल्ल्यामुळे पोटदुखी बरी होते। एखादा डाळीच्या पिठापासून पदार्थ तयार करायचा असेल तर त्यात चिमूटभर ओवा घालतात, त्यामुळे पोटात गॅस धरत नाही। पोट दुखणे, शौचास न होणे किंवा पोट फुगणे या तक्रारींमध्ये चिमूटभर ओवा आणि थोडंसं सैंधव मीठ घालून एकत्र करून खावे। वारंवार लघवीला त्रास होत असल्यास गूळ आणि ओवा चूर्ण समप्रमाणात घेऊन त्याची लहानशी गोळ्या कराव्यात। या गोळ्या 4-5 तासांनी खाव्यात। पोटात आग होत असल्यास किंवा जळजळ असल्यास ओवा, बडीशेप, जेष्ठमध एकत्र करून खावं। लहान मुलांचे पोट दुखत असेल तर ओवा अर्क बेबीभोवती गोलाकार चोळून पोट शेकवावे। ओवा खाल्ल्यानंतर कायम पाणी प्यावे, कारण ओवा उष्ण असल्यामुळे बऱ्याच वेळा तोंड येण्याची शक्यता असते। अनेक वेळा लहान मुलांनी अंथरुणात लघवी करण्याची सवय असते। अशा वेळी किंचितसा ओवा गुळासोबत मुलांना खायला द्यावा। रात्री झोपण्यापूर्वी ओवा खाण्याचे अनेक फायदे आहेत। ओव्यामध्ये अँटीबॅक्टेरियल घटक आढळतात, जे शरीराला संसर्गापासून वाचवू शकतात। याच्या सेवनाने पचनसंस्थाही चांगली राहते। पोट बिघडल्यावर ओवा चावून खावा। यानंतर 1 कप गरम पाणी प्या। 10 ग्रॅम सूट, 5 ग्रॅम काळे मीठ, 2 ग्रॅम जिरे चांगल्या प्रकारे मिश्रण करा। या मिश्रणातील 3 ग्रॅम प्रमाण कोमट पाणी टाकून दिवसातून 4-5 वेळा घ्या। पोटदुखी होणार नाही। पोटात जंतू असतील तर काळ्या मिठासोबत अर्धा चमचा ओवा खा। हे काही वेळा नियमित खाल्ल्याने पोटातील जंत नष्ट होतील। 3 ग्रॅम ओवा आणि अर्धा ग्रॅम मीठ खाल्ल्याने हृदयाचे रोग दूर होतील। ओवा भाजून बारीक करा। ह्या मिश्रणाने रोज 2-3 वेळा दात घासा। तुमचे दात मजबूत आणि चमकदार होतील। दात दुखत असल्यास
ओवा पाण्यात उकळून कोमट पाण्याने गुळण्या करा, दात दुखणे थांबेल. अजवाईन बारीक करून खोबऱ्याच्या तेलात टाका आणि हे तेल कपाळावर लावा, डोके दुखी थांबेल. ओवा भाजून एका कपड्यात गुंडाळा आणि रात्री झोपताना उशाजवळ ठेवा. दमा, सर्दी, खोकला असणाऱ्या लोकांना श्वास घेण्यात अडचण येणार नाही. दम्याच्या रोगांना रोज ओवा आणि लवंगाच्या समप्रमाण असलेले चूर्ण रोज दिले तर फायदा होतो. ओवा एखाद्या मातीच्या भांड्यावर जाळून त्याचा धूर केला तर दम्याच्या रोगांना श्वास घेण्यास अडचण होणार नाही. ओव्याच्या रसामध्ये 2 चिमूट काळे मीठ मिळून सेवन करा आणि नंतर गरम पाणी घ्या, खोकला बरा होईल. कोरड्या खोकल्यापासून त्रस्त असाल तर ओव्याचा रस मधात मिसळून दिवसातून 2 वेळा 1-1 चमचा सेवन करा. गळ्यात खाज असेल तर बोराचे पाणी आणि ओवा हे सोबत एकाच पाण्यात उकळा आणि पाणी गाळून प्या. अद्रकच्या रसामध्ये थोडे चूर्ण आणि ओवा मिळून खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळेल. ओवा विड्याच्या पाण्यामध्ये ठेवून चावा. असे केल्याने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळेल. या व्यतिरिक्त ओवा खाल्ल्याने गळ्याची सूज आणि दुखणे थांबेल. नाक बंद झाल्यावर ओव्याला बारीक करून कपड्यात गुंडाळून वास घ्या, आराम मिळेल. जेवणानंतर ओवा आणि गूळ सोबत खाल्ल्याने सर्दी आणि ॲसिडिटीपासून आराम मिळेल. 2 ते 3 ग्रॅम ओवा दिवसातून 3 वेळा घ्या, सर्दी आणि डोकेदुखीपासून आराम मिळेल. पानच्या पानासोबत ओवा चावा. गॅस, पोटातील मुरडा आणि ॲसिडिटीपासून आराम मिळेल. 1 ग्रॅम भाजलेला ओवा पानामध्ये टाकून चावल्याने अपचनपासून आराम मिळेल. हिवाळ्यात शरीराला थोडी गरमी देण्यासाठी थोडा ओवा चावा आणि पाण्यासोबत सेवन करा. 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे सोबत भाजून घ्या. मग हे पाण्यात उकळून गाळून घ्या. ह्या पाण्यात साखर मिळवून प्यायल्याने ॲसिडिटीपासून आराम मिळेल. कॉलरा झाल्यास कापूरसोबत ओवा मिळून खाल्ल्याने आराम मिळेल. झोप न येण्याच्या समस्या असेल तर 2 ग्रॅम ओवा पाण्यासोबत सेवन करा, झोप चांगली येईल. खाज येत असेल किंवा कुठे जळाले असेल तर ओवा बारीक करून तेथे लावा. 4-5 तास लावून ठेवा, यामुळे फायदा होईल. थँक्यू फ्रेंड्स. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.